ताईंना प्रश्न पडलेला असतो की ताई तुम्ही दिवसा किती ब्लाऊज शिवतात, तर तुमची ताई दिवसा जोडून ठेवलेले जे ब्लाऊज असतात ते क्लायंट सांभाळता त्याची गंमत अशी झाली, ते क्लायंट आणि हात शिलाईवाल्यांची मॅडम ॲट अ टाइम एका वेळा काउंटरला आले. त्याच्यामुळे त्यांचंही काम झालं. त्यांच्या 2 साड्या आणि ब्लाऊज होतं ट्रायला दिलेलं. त्यांनी दुसरे ब्लाऊज 2-3 आहेत त्या म्हटल्या नवीन क्लायंट आहेत तर ते ट्राय करून देणार आहेत. म्हटलं ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. सो या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. त्या व्हिडिओमध्ये मी एकाच क्लायंटचे जवळजवळ 9 ब्लाऊज कटिंग केले होते आणि तेही खूप कमी वेळामध्ये, अवघ्या 20 ते 30 मिनिटामध्ये ते ब्लाऊज कटिंग करून तुम्हाला मी दाखवले होते. आणि तेच ब्लाऊज साईज मोठी होती. त्याची साईज म्हटलात तर सांगायला गेलं तर त्याची 45 इंचाची चेस्ट होती, 22 इंचाची कंबर होती, ब्लाऊजची उंची 16.5 होती आणि दंडघेर सुद्धा 7.5 होते. दंडघेर बाहीची उंची होती ती 8.5-9 इंच होती, काहींची 10-10.5 सुद्धा होती. तर टोटल त्या क्लायंटचे 9 ब्लाऊज मी विथ अस्तर कटिंग केले होते. आणि अस्तरवरती एकत्र कटिंग कसं करायचं, एकाच जर क्लायंटचे एकसारखे ब्लाऊज असतील तर हे सुद्धा मी खूप टिप्स सहित सांगितलेलं आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर रिसेंटलीच अपलोड झालेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, नवीन आपला व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल पाहायला, तर आपल्या चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे जी घंटा आहे ती घंटा ऑलवरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन आपले व्हिडिओ अपलोड झाले की त्याचं नोटिफिकेशन येत राहील आणि तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. सो जे मी ब्लाऊज कटिंग करून दाखवले होते त्याच्यामध्ये सुद्धा 1-1 मीटरचे त्यांचे मेन फॅब्रिकचे पीस होते. साडीचे काही 2 पीस होते, बाकीचे 7 पीस त्यांनी 1-1 मीटरचे घेतले होते. आणि 10 ब्लाऊजांमधलं 1 ब्लाऊज त्यांनी ट्रायलचं माझ्याकडून शिवून नेलं होतं आणि बाकीचे 9 ब्लाऊज त्यांनी माझ्याकडे त्यानंतर शिवाय सांगितलेले. त्यांना परफेक्ट ते ब्लाऊज बसलं होतं, त्यानंतर हे ब्लाऊज शिवा म्हटले होते. सो बऱ्याच दिवसांनी त्यांच्या ब्लाऊजवरती नंबर आला. कटिंग सुद्धा मी त्या दिवशी केलं, जे तुम्ही पाहिला नसाल तर जाऊन पहा, आपल्या होम पेजला तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे. सो तेच ब्लाऊज जे मी काल कटिंग केले होते ते ब्लाऊज 9 ब्लाऊज ते आणि परत मी दुसरे 3 ब्लाऊज कटिंग केले होते वेगळ्या क्लायंटचे. असे माझे 12 ब्लाऊज कटिंग झाले होते. आणि त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टोटल 12 ब्लाऊज कटिंग झाले होते, हे सुद्धा मी दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 12 ब्लाऊजांमधले काल कारागिरांनी दोघींनी मिळून या क्लायंटचे 6 ब्लाऊज जोडून ठेवले होते आणि बाकीचे ब्लाऊज जोडायचे होते 6 जे होते ते. तर ते ब्लाऊज काल मला अजिबात शिवायला मिळालं नव्हतं. जस्ट मी एक टॉप शिवला होता आणि एक ब्लाऊज अर्जंटचं होतं. 13वं ब्लाऊज कटिंग करून मी ते शिवलं होतं, कारण ऐन वेळेला क्लायंटला मी देते म्हटलेली. आदल्या दिवशी कॉल त्यांचा आला होता आणि मी माझ्या कटिंगमध्ये पूर्ण विसरून गेली बाकीच्या गोंधळामध्ये कामाच्या. कारण आता सध्या क्लायंटसुद्धा खूप असतात काउंटरला, सणामुळे दिवाळीजवळ येते तर अचानक लक्षात आलं 1.5 तासापूर्वी मला ते ब्लाऊज न्यायला येणार आहेत म्हणून. मग मी हे ब्लाऊज 4-5 कटिंग राहिले होते ते मी बाजूला ठेवून दिले आणि अस्तर कटिंग झाले होते माझे. मेन फॅब्रिकवरती कटिंग राहिले होते ते बाजूला ठेवून दिले ब्लाऊज. आणि ते एक ब्लाऊज सिंगल होतं ते कटिंग केलं, ते जोडून दिलं कारागिरीने. मी पटकन शिवलं, हात शिलाईवाल्यांना दिलं आणि त्यांनी पटकन ते करून दिलं. आणि त्याची गंमत अशी झाली, ते क्लायंट आणि हात शिलाईवाल्यांची मॅडम ॲट अ टाइम एका वेळा काउंटरला आले. त्याच्यामुळे त्यांचंही काम झालं. त्यांच्या 2 साड्या आणि ब्लाऊज होतं ट्रायला दिलेलं. त्यांनी दुसरे ब्लाऊज 2-3 आहेत त्या म्हटल्या नवीन क्लायंट आहेत तर ते ट्राय करून देणार आहेत. म्हटलं ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. अजून काही ब्लाऊज सुद्धा आहेत जी ही न जोडता राहिलेली आहेत, कटिंग होऊन इथेही बांधून ठेवलेली आहेत. आता कारागीर जेव्हा येईल तेव्हा हे ब्लाऊज जोडेल, तोपर्यंत मी जे जोडलेले ब्लाऊज होते कालचे ते शिवून घेते. यातले हे 12 ब्लाऊजांपैकी 3 ब्लाऊज फक्त वेगळी आहेत आणि 9 ब्लाऊज आहेत ते एकाच क्लायंटचे आहेत. सो जी जोडलेली ब्लाऊज होती कालच्या कामामध्ये ती आहेत सुरुवातीची, ती मी ते वेगळी करून ठेवलेली आहेत आणि ही जी जोडायची ब्लाऊज आहेत ती मी ते वेगळे करून ठेवलेले आहेत. आता कारागीर येऊन तिची कामं सुरुवात करेल, तोपर्यंत मी मात्र माझे ब्लाऊज शिवून घेणार आहे. जेवढी होतील तेवढी मला दुपारपर्यंत ही ब्लाऊज कंप्लीट करायची आहेत, कारण दुपारनंतर मला दुसरी ब्लाऊज सुद्धा शिवणं आहे. आजही ब्लाऊजांचं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. सो हे 6 ब्लाऊज आहेत ते सकाळी मी शॉपवरती आल्यानंतर तुम्हाला दाखवतेय की हे कालचे जोडलेल्यातले ब्लाऊज आहेत, त्याच्यामध्ये मी आता शिवायला घेतेय. कधी कधी क्लायंट आले समोर की कॅमेरा ऑफ करावा लागतो, त्यावेळेला मात्र शूट करणं होत नाही. आता हे कटोरीचं ब्लाऊज आहे, तुम्ही म्हणतात ना की दरवेळेला तुम्ही 4 टक्स ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवता. सो कटोरीचं ब्लाऊज सुद्धा मी आज शिवते. बऱ्याच ठिकाणी कटोरीचे ब्लाऊज सुद्धा असतात बऱ्याच क्लायंटचे, पण खूप कमी असतात. तर हा कटोरी जोडताना साईडचा पार्ट आपला जो आहे कटोरीचा तो मोठा होतो असं आपल्याला वाटतं, पण तो जोडल्यानंतर परफेक्ट होतो. अजिबात मोठा किंवा लहान होत नाही, परफेक्टच होतो.
आता टक्स कशी मारायची आहे बघा. मी इथे 2.25 इंच आणि उंची आहे ती 3 3.25 इंच घेतली होती आणि मग टक्स मारलेले आहे. पहिल्यांदा टीप मारल्यानंतर बघायचं आहे तुम्हाला तर काही चेंजेस करू वाटले, अजून थोडीशी टक्स घेऊ वाटली उंचीला किंवा रुंदीला, तरीसुद्धा तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. तर हे 1 टक्स घातल्यानंतर कटोरी ब्लाउज या पद्धतीने तयार होणार आहे आणि खालची क्रॉस पट्टी आहे किंवा ब्रा पट्टी म्हणू शकता. तुम्ही जे नाव देत असाल त्या भाषेमध्ये तुम्ही याला समजू शकता. आता याच ब्लाउजची मी इथे 2 पीस कटोरी केलेली आहे. 2 पीस कटोरी बसायला खूप सुंदर दिसते. आता इथे बघा ही सिंगल कटोरी आहे, ही 2 पीस कटोरी आहे. याची सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता बघा शिवून मी एकसारखे शिवण चालू केल्यानंतर हे 5 ब्लाउज माझे शिवून झालेले आहेत आणि जोडलेल्या 6 ब्लाउजांमध्ये टोटल 5 तयार झालेले आहेत आणि एक ब्लाउज तिकडे जे आहे मँगो कलरचा तो अजून शिल्लक राहिलेला आहे. आता हे 5 ब्लाउज जोडून झालेले आहेत. त्याला ओव्हरलॉक वगैरे करून इकडे धागे, त्याचे हुक लूक आणि प्रेस बटन काढलेले आहेत. हे पुढे पाठवते हेमिंगसाठी, कारण हे एकदम लोड होणारं नाही. सो अर्धा दिवस होऊन गेल्यानंतर हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बाकीचे ब्लाउजसुद्धा त्यांना 2-3 तास हे करायला लागतील आणि बाकीचे ब्लाउजसुद्धा शिवून होतील. तोपर्यंत भावनाने येऊन हे 2 ब्लाउज जोडले होते आणि अजून 2 ब्लाउज आणि पुढे तिचे अजून 2 ब्लाउज आहेत. असे हे 6 ब्लाउजांपैकी 2 ब्लाउज जोडून झालेले आहेत. 4 ब्लाउज शिल्लक राहिलेले आहेत आणि हे जे माझे तयार झालेले ब्लाउज आहेत ते मी आता हुक लूकसाठी देणार आहे पुढे. कारागीर येतील न्यायला हेमिंगवाले किंवा कोणीतरी मुलं पाठवतील न्यायला. कारण न्यायला द्यायला मला जर मी हे देत बसले तर पुढचं काम पुन्हा ठप्प होतं. सो एका बॅगेत घालून हे ठेवते, कारण हे आत्ताच मी शिवून झालेले जस्ट ब्लाउज आहेत. दुसरी एक कारागीर संध्याकाळी येतो म्हटली होती. पण आता सध्या दिवाळीची तिचीही थोडीफार घरी आलेली कामं असतात शिवणाची. ती उरकून ती येईलच आणि एका बॅगेमध्ये घालून मी आता ही हातशिल्यावाल्यांना देते. आता बघा संध्याकाळ झाली होती म्हणजे बराच वेळ झाला होता. संध्याकाळी 6 वाजून गेले होते. कारागीरसुद्धा माझ्या दोन्हीही निघून गेल्या होत्या. एक यायची होती ती सुद्धा येऊन तास दीड तास काम करून गेली होती. तिला पुढचं दुसरं काहीतरी काम निघालं होतं. सो इथे मी आता एकटीच आहे आणि राहिलेली ही ब्लाऊज आहेत ती शिवून काढतीये. एक ब्लाऊज शिवून झालेला आहे माझ्या शेजारी तुम्हाला दिसतंय खालच्या बाजूला. दुसरं ब्लाऊज शिवून होते. हे मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे. 45 साइजचं हे ब्लाऊज आहे. 16.5 इंचाची याची हाईट आहे. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर लागले त्याचं फिटिंग कसं करायचं ते सुद्धा पाहू शकता. कारण बऱ्याच वेळेला मोठं माप असेल तर फिटिंग करायला बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतो. मग त्या नवीन असो किंवा ह्याच्यामध्ये काम करून जुनं झालेल्या असो. तर हूक आणि लूकपट्टी एकावरती एक ठेवल्यानंतर जे काही ब्लाऊज आपला आहे स्ट्रेच करून बघायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला फिटिंग टाकायचं आहे. जो तुमचा छातीचा भाग असेल त्याच्यापेक्षा जे काही मार्जिन राहते त्याच्यामध्ये निम्म-निम्म करून आपल्याला दोन्ही साईडला घ्यायचं आहे. फिटिंगचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तुम्हाला जर अजून फिटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तशी तुम्ही मला कमेंट सेक्शनला कमेंट करा. त्या हिशोबाने मी तुम्हाला फिटिंगचा पुन्हा एखादा व्हिडिओ अपलोड करेन. ज्यामुळे फिटिंग कसे करायचे, ज्यामध्ये खूप सारे टिप्स असणार आहेत आणि फिटिंग करताना तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काखेमध्ये येणारा फुगा आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये बराच सॉल्व्ह होणार आहे तुमचा प्रॉब्लेम आहे तो. सो तुम्हाला जर हवा असेल हा व्हिडिओ तर तशी मला कमेंट करा. मी नक्कीच ट्राय करेन तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा. फिटिंगच्या 3-3 टिपा किंवा 4-4 टिपा तुम्ही टाकू शकता. 1.5-1.5 इंचाचं मार्जिन आहे, ते आपल्याला रेग्युलर राहिलं पाहिजे. जास्तीचं मार्जिन आहे ते मी कट करून देतीये. आता हे ब्लाऊजसुद्धा शिवून झालं. त्यानंतर हे नेव्ही ब्लू कलरचं लायनिंगचं ब्लाऊज आहे क्रिस क्रॉस ते सुद्धा शिवून झालेलं आहे आणि तुम्ही पाहताय शॉपमध्ये खूप पसारा पडलाय. बराच वेळ झालेला आहे. 9 वाजून गेले होते. पावणे 9 झाले होते आणि दिवसभराची ही ब्लाउज शिवल्यानंतर, कारागीर गेल्यानंतर इतका हा जो पसारा पडलेला आहे दिवाळीच्या घाईचा, तो सुद्धा मला उरकायचा आहे. सगळ्यात अगोदर हे जे 5 ब्लाउज मी शिवून तयार केलेले आहेत, ते साईडला करून घेते. 5 नाही 6 ब्लाउज शिवले होते आय थिंक. कारण 6 ब्लाउज जोडून झाले तर 6 मला शिवायचेच होते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी काही साड्या आल्या होत्या क्लायंटच्या. बरेच क्लायंट देवाण-घेवाण करायला असतात संध्याकाळी. कोणी ऑर्डर द्यायला असतं, कोणी ऑर्डर तयार झालेलं घेऊन जायला असतं किंवा कोणी इतर कामासाठी आलेलं असतं. कधी अल्ट्रेशन असतं, कधी फिटिंग असतं, कधी स्लीव्हज लावण्याचं असतं, कधी हाईट कमी करण्याची असते, टॉप असो, गाऊन असो. या सगळ्या गोष्टी एकंदरीत मॅनेज करता शॉपमध्ये खूप पसारा पडला होता. तर सगळ्यात अगोदर ब्लाउज जे शिवले होते ते वेगळे वरती ठेवून दिले मशीनवरती. केळीवाले काका आले होते समोर, त्यांच्याकडून केळीसुद्धा घेतली माझ्या मुलाला आवडतात म्हणून. आणि अधूनमधून आपण इकडे असल्यानंतर मध्ये छोटी-मोठी भूक जर लागली तर मुलं घरी खाऊ शकतात त्यासाठी केळी घेऊन ठेवली होती. आता इथले जे काही गोष्टी आहेत त्या आजूबाजूला सरकवते कारण इतका जागासुद्धा तिथे नाहीये की उचलून बाजूला ठेवू शकते. तो पाठीमागे तुम्ही कोपऱ्यामध्ये जी गर्दी पाहताय ती सगळी दिवाळी ऑर्डरची गर्दी आहे. ती मला इकडून तिकडे, तिकडून इकडे सतत करावी लागते. कारण जे कोणी अगोदरचं असतं ते पाठीमागे बॅग गेलेले असतात. पुन्हा त्यांचं शोधून काढण्यासाठी ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी ते शोधाशोध, उठाठेव करावी लागते.
आता इथे क्लिनिंग करून झालेलं आहे, झाडू मारून झालेलं आहे. थोडं शॉप असं थोडं चकाचक वाटतंय. त्यानंतर हे जे ब्लाउज मी शिवलेले आहेत त्यांना ओव्हरलॉक करतीये. हे ना 5 ब्लाउज आहेत. 6वं ब्लाउज शेवटी माझं शिवायचं राहिलंच कारण भावनाला सुद्धा उशीर झाला. त्यामुळे ती 5 ब्लाउज जोडून गेली. मुलांचं ट्युशन्स होतं त्यामुळे तिला त्या वेळेला जावंच लागलं. दुसरी कारागीर येऊन अल्ट्रेशनचं काम करून गेली. त्यामुळे ब्लाउज एक जोडायचं राहिलं होतं ते उद्यावरतीच पेंडिंग पडलेलं आहे. असं रोज काम थोडं का होईना पेंडिंग पडतं. कितीही घाई गडबड किंवा धावपळ करून आजचं काम किंवा आजचं टार्गेट कंप्लीट करायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आपल्याने का होईना पण दुसऱ्यांच्या कामाने थोडेसे त्यांच्या रुटीन शेड्यूलमुळे, मुलांच्या एक्झाम्समुळे किंवा सुट्ट्यांमुळे जशी आहेत तशीच कामं आपल्याला ठेवावी लागतात. त्याला आपल्याला कधी-कधी पर्याय उरत नाही. त्यातलाच हा एक ब्लाउज माझा शिल्लक राहिलेला आहे मरून कलरचा. तुम्हाला जर दिसत असेल पाठीमागे मशीनच्या इथे तर थोडासा हलकासा त्याचा शेड दिसत आहे. आता हे ब्लाउज सगळे मी ओव्हरलॉक करून घेते म्हणजे कसं ओव्हरलॉक करून हेमिंगला गेले की पुन्हा त्याचं काम काही बाकी राहत नाही. आल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित करून हँगरला लटकवता येतात. आणि आपलं काही काम राहत नाही, की चुकून जर हे ब्लाउज अर्जंट असेल आणि क्लायंट जर समोर येऊन उभा राहिला असेल आणि बिना ओव्हरलॉक करता जर तुम्ही हेमिंगला दिलं असेल आणि हेमिंगवरून आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही जर ते क्लायंटला हँडओव्हर केलात, तर ते ब्लाउज बिना ओव्हरलॉकचंच जातं. त्यामुळे पुन्हा कधीतरी ते क्लायंट आपल्याला ऐकवतच, की लास्ट टाईमच्या ब्लाउजला तुम्ही ओव्हरलॉक किंवा इंटरलॉक केलं नव्हतं. का बरं असं? त्यावेळेला आपल्याही लक्षात राहत नाही, की विषय काय झाला होता. त्यासाठी अगोदरच हे ओव्हरलॉक वगैरे करून दिलेलं मला थोडंसं सोपं होतं. खूप दमाला झालं होतं. थोडा वेळ विश्रांती घेऊन पाणी पिले. दिवस असा संपला होता. आजचा दिवस सुरुवात झाली. आजच्या दिवसामध्ये काहीही कटिंग केलेलं नाही. कारण आज सुद्धा मला एक काम होतं त्यामुळे मला बाहेर जावं लागलं होतं. तर मला शॉपवरती यायला 1:30 ते 2:45 वाजले होते. शॉपवरती आल्यानंतर क्लिनिंग झालं आणि तेव्हापासून मी जे बसले होते ते जवळ-जवळ 4 वाजेपर्यंत 3:30-4 वाजेपर्यंत माझे 5 ब्लाऊज शिवून झाले होते. कंटिन्यू शिवत बसलेली. अजिबात कॅमेरा वगैरे चालू केला नाही कारण आज गुरुवार असल्यामुळे लाईटसुद्धा जाते बऱ्याच वेळेला. सो लाईट जाईल या भीतीपोटी पटापट कामं रोखली होती. त्यानंतर ती 5 ब्लाऊज शिवलेली आहेत त्या आपण आता पाहतोय. तर हे 5 ब्लाऊज शिवून मी आरती आली होती साड्या न्यायला. फॉल पिकोच्या साड्या होत्या तर तिच्यासोबत दिल्या हात शिलाई करण्यासाठी दुसऱ्या कारागीरला. हेमिंगचा जो कारागीर आहे की त्यांना. तर तिने ते एक माझं काम हालून आली होती. त्याच्या अगोदरच ते तिचं काम करत बसली होती. तिने 6 ब्लाऊज जोडायला घेतले होते. म्हणलं तुझं हे आज टास्क आहे हे तुला कंप्लीट करणं आहे. कारण दुसऱ्या कारागीरला आज बोलणं होतं. दुसऱ्या साड्या होत्या फॉल पिकोच्या त्या तिला करून घे म्हटलं होतं. कारण सगळेच एकत्र आले की पुन्हा मला कटिंगला जावं लागतं आणि मग ते जोडून ठेवलेले ब्लाऊज असतात, ड्रेस असतात जे काही शिवायचे ते मला आज हात लागणार नव्हता. सो मला आज एकच कारागीर अवेलेबल हवी होती. तर तिला एकीलाच बोलवली दुपारनंतर ती आलेली. मुलांना शाळेतून आणून ट्युशनला वगैरे सोडून 3चं ट्युशन होतं इथून 3:30 पर्यंत ती आली होती. त्यानंतर पुन्हा आमचं काम कंटिन्यू चालू झालेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला सांगते राहिलेले हे 5 ब्लाऊज पुन्हा मी शिवून काढलेले आहेत. जस्ट ब्लाऊज शिवून झालेला आहे. अजून धागा मशीनलाच आहे. सगळ्यात लास्ट हे मी ब्ल्यू ब्लाऊज शिवलं. तुम्ही तर पाहिलंच आहे. ओव्हरलॉक वगैरे करून घेतलेला आहे. दुकानामध्ये खूप पसारा पडलेला तो आवरून घेतलेला आहे. चकाचक झालेला आहे. काही साड्या काही ड्रेसेस झालेले आहेत. आपले एक क्लायंट आहेत त्यांचं माहेर आहे नाशिकचं आणि त्यांची आई त्यांना इथे भेटायला आली होती आज सकाळी. तर त्यांनी लगेच माझ्याकडे येऊन शेजारच्या शॉपमधून ड्रेस मटेरियल खरेदी केले आणि 4 ड्रेस मटेरियल शिवायला टाकलेले आहेत कारण त्यांना आपले ड्रेसेस खूप आवडतात. सो मला सुद्धा खूप छान वाटतं. त्या मावशी इतक्या लांबून येऊन अजिबात लेकीकडे आल्यानंतर आराम केला नाही. लगेच त्यांनी शॉपिंग केलं माझ्या लेकीनी आणि आपल्याकडे ड्रेस शिवायला टाकून गेल्या. त्यांना सुद्धा 2 दिवसामध्ये ॲटलिस्ट 2 ड्रेस तर हवे आहेत. आज गुरुवार आहे, शुक्रवार, शनिवार, रविवारी सकाळी मॉर्निंगमध्ये जाणार आहेत. तर त्यांना ॲटलिस्ट 2 ड्रेस तर हवे आहेत. मी म्हटलं ट्राय करते की 2 नाही तर 1 तरी देईन कारण ऑलरेडी मी घेतलेली एवढी काम आहेत. आता ही जी 5 ब्लाऊज आहेत याच क्लायंटची सकाळी 3 ब्लाऊज आणि आत्ताची 5 ब्लाऊज आणि दुसऱ्या क्लायंटची 2 ब्लाऊज अशी टोटल आज 10 ब्लाऊज शिवून झालेले आहेत बघा. एक हे डबल ब्लॅक कलर आहे, 2 असं दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, 3, 4 आणि हे 5. तर हे लास्टचं 5वं ब्ल्यू कलरचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि मापसुद्धा खूप मोठं आहे. तुम्हाला बघा पाहायचं तर खूप मोठं माप आहे. ब्लाऊजसुद्धा खूप मोठा आहे. तर कपडासुद्धा कमी पडत होता. मेन फॅब्रिक जो होता तो 1.5 मीटर मी अस्तर ह्याला कटिंग केलेला आहे. 1.5 मीटर अस्तरमध्ये हे ब्लाऊज बसवलेला आहे. तरीसुद्धा बऱ्याच ब्लाऊजला मेन फॅब्रिक कमी पडल्यानंतर आम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे. लागलेलं आहे अजूनही ते तुम्हाला सांगते की काय काय ॲडजस्ट करायला लागलेलं आहे. आता बघा हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजांना क्रॉसपट्टी आहे ती कमी पडली होती. मग जे तुकडे आपल्याकडे असतात त्याच्यातलं मी ते ॲडजस्ट करून ही पट्टी लावलेली आहे. दुसऱ्या ब्लाऊजला सुद्धा हे 1-1 मीटरचेच पीस आहे त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम होतो मोठं माप असल्यानंतर शिवायला.
मग ह्यासुद्धा ब्लाऊजला इथे क्रॉसपट्टी आहे ती वेगळी लावलेली आहे, कारण थोडंसं 19-20 मॅच करून मला लावणं येतं आणि क्रॉसपट्टी ही घातल्यानंतर ब्लाऊज साडीतून झाकून जाते, तर ती दिसत नाही. आता हे साडीचं ब्लाऊज आहे तर त्याला काही जॉईन नाही आलेलं, ते परफेक्ट झालेलं आहे. पुन्हा हे ब्लाऊज आहे, ह्या ब्लाऊजला सुद्धा थोडीशी क्रॉसपट्टी मला वेगळी लावायला लागलेली आहे, कारण हा साधा 2x2चा पीस होता, याचा पन्ना खूप कमी असतो. तर मला 1.5 मीटर अस्तर लागलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी लागलेल्या आहेत. तर खूप वेळ गेलेला आहे, कारण साईज मोठी असल्यामुळे सुद्धा शिवणं खूप लेंदी शिलाई होतात, त्यामुळे खूप वेळ लागतो. आता ब्लाऊज तयार करून ओव्हरलॉक करून ठेवलेला आहे. 5 ब्लाऊजांचे धागे, हुक आणि प्रेस बटन हे सगळं काढलेलं आहे. आणि आता हे ब्लाऊज हात शिलाईवाल्यांना मला द्यावं लागणार आहे, कारण आता वाजलेत सुद्धा 9:15, 9:20 झालेले आहेत, 9:15 सुद्धा वाजून गेलेले आहेत आणि मला आता फार वेळ झालेला आहे. घरी जायला सुद्धा कंटाळा आलाय दिवसभर काम करून, कारण आज हे मी जर शिवलं नसतं उद्या इतकं पेंडिंग पडलं असतं आणि उद्या मला पुन्हा कटिंग आहे, कारण आज सगळं कटिंग संपलेलं आहे. आणि याच ब्लाऊजांमधले जे 12 ब्लाऊज होते, कटिंग झालेलं 13 ब्लाऊजांचं आणि एक सूट कटिंग झालेला. सूट मी काल शिवला होता, तो अजून न्यायला क्लायंट आलेला नाही, आज यायचं होतं. दुसरं एक ब्लाऊज अर्जंटचं होतं, ते शिवून गेलेलं आहे, त्यांनी लगेच येऊन नेलं होतं वेळेवर. आणि ह्या 12 ब्लाऊजांमधले माझे आज 10 ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि हे 2 ब्लाऊज अजून शिल्लक आहेत. तर हे याच क्लायंटचं आहे आणि हे वेगळ्या क्लायंटचं आहे. तर हे मला उद्या कारागिरांना कटिंग देता शिवावं लागेल, ॲडजस्ट करावंच लागेल, कारण हे ब्लाऊज संध्याकाळी उद्या जाणार आहेत. आता त्या काकूंना वेळ मिळाला तर संध्याकाळी येतील, नाही तर त्या परवा येतील. तर मी त्यांना उद्या शुक्रवारी या म्हणून सांगितलेलं आहे, तर माझं काम मला तयार करून ठेवणं गरजेचं आहे. सो बऱ्याच ताईंची बऱ्याच वेळेला कमेंट असते अशी की ताई तुम्ही तुमचं शेड्यूल सांभाळता, शॉप सांभाळता, किती ब्लाऊज शिवता. तर त्याच ताईंसाठी मी आज व्हिडिओ सांगितलेला आहे की किती ब्लाऊज शिवलेले आहेत. आज कोणतंही कटिंग न करता एवढ्या मोठ्या साईजचे बघा, इथे मापसुद्धा आहे, तुम्हाला माप वाचून दाखवते. 4 टक्स विथ बेल्टवाला ब्लाऊज आहे, 16.5 इंच कंबर आहे, 22.5 इंच निमी छाती म्हणजे 45 इंचाची छाती आहे, 22 इंचाची कंबर आहे, 7-7 इंचाचा गळा आहे पाठीमागचा पुढचा, 8.5 इंचाची बाही आहे आणि 7.5 ते 7.25 इंचाचा दंडघेर आहे. त्यातून त्यांनी अजून एक टीप लूज सांगितलेले आहे. आणि एवढ्या मोठ्या ब्लाऊजांना गळे कसे घेतले, काय घेतले, शोल्डर किती घेतले, हा प्रश्न तुमचा असणार आहे कमेंट सेक्शनात. मी तुम्हाला सांगून देते की 45 इंचाच्या छातीच्या मापासाठी जर गळा 7 इंच असेल पाठीमागचा, तर तुम्हाला कमीत कमी 6.25 ते 6.5 इंच शोल्डर घ्यावी लागणार आहे. आणि मुंडा जो आहे तो 7 इंच घ्यावा लागणार आहे, 7.25 इंच तो 7 इंच घ्यावा लागणार आहे. फॅटी क्लायंट असेल तर 7 इंच घ्या, थोडीशी दंडाला फॅट नसेल, दंड कमी असतील चेस्टच्या मापापेक्षा, तर 7.25 इंच घेऊ शकता. कारण या गोष्टी तुम्हाला सुद्धा लक्षात आल्या पाहिजेत, कळायला पाहिजेत. आणि 6.5 इंच शोल्डर आणि 7.25 इंच ते 7 इंच मुंडा तुम्हाला घ्यायचा आहे या मोठ्या मापाच्या कटिंगसाठी. आणि खूप साऱ्या ताईंना प्रश्न पडलेला असतो की ताई तुम्ही दिवसा किती ब्लाऊज शिवतात. तर तुमची ताई दिवसा जोडून ठेवलेले जे ब्लाऊज असतात ते क्लायंट सांभाळता 10 ब्लाऊज शिवून काढलेले आहेत. इच्छा तरी फार आहे ते राहिलेलं एक ब्लाऊज याच क्लायंटचं किंवा याच काकूंचं शिवून काढावं, पण वेळ निघून गेलेली आहे, 9:30 झालेले आहे. तुमच्याशी गप्पा मारता शॉप बंद करून जायला मला 10-15 मिनटं अजून लागतील. शिवाय इथं जर हे हेमिंगवाले कोणी अवेलेबल नसतील आणायला किंवा इथून घेऊन जायला, तर मला ते आउटसाईडला जाऊन म्हणजे माझ्या रूटच्या आउटसाईडला जाऊन अपोजिट जाऊन मला हे द्यावं लागेल. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नेहमीच सबस्क्राईब करा. इथून पुढे दिवाळीची घाई असणार आहे, सणासुदीचे दिवस आहेत. सो काय काय व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला मिळतात, कोणतं कंटेंट मिळते. कंटेंट तर खूप असते, फक्त तो तिथे कॅमेरा लावून शूट झालं पाहिजे आणि एडिटिंग जमलं पाहिजे. एडिटिंग करायला खरंच वेळ मिळत नाही. खूप सारे व्हिडिओज मी शूट करून ठेवते तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, पण खरंच सांगते की या कामातून अजिबात वेळ मिळत नाही. आता क्लिनिंग वगैरे झालेलं आहे, काही साड्या झाल्या होत्या फॉल पिकोच्या सुद्धा मागे ठेवलेल्या आहेत व्यवस्थित सगळं. हा कोपरा तर भरतच आलेला आहे पिशव्यांचा, तुम्हाला दिसतोच तो वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये. अजून तो पुढे सर्किट येणार आहे, कारण दिवाळी अजून 8-10 दिवस आहे आम्हाला वेळ. तर ऑर्डर 8 दिवस अगोदरच आम्हाला बंद करावं लागेल असं वाटत आहे यावेळेला, कारण खूप सारा लोड असला की ते करणं गरजेचं असतं, तेवढं झालं पाहिजे. आणि सगळ्यांना एकाच वेळेला डेडलाईन असते, त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या अगोदर सगळ्यांना ऑर्डर कंप्लीट करून दिल्या पाहिजेत. सो कसं ॲडजस्ट होते बघायला लागेल, त्याप्रमाणे ऑर्डर घ्यायला लागतील, थोडंसं मॅनेजमेंट करावं लागेल. आणि चला तर मग आता पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सेक्शनला तुमचा अनुभव सांगायला अजिबात विसरू नका. तुमच्या छान कमेंट वाचायला मलाही छान वाटतं. आणि
अजून मला बळ येतं पुन्हा नव्याने दुसऱ्या दिवशी नवा दिवस, नवी सुरुवात आणि नव्या जोमाने काम करण्यासाठी. सो पुन्हा भेटू. बाय.